नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताची व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत शिपाई, हमाल, लिपिक आणि चालक यामध्ये जर तुम्ही अर्ज भरलेला असेल तर याबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत। हे अपडेट खूप महत्त्वाचे, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा। नोकरी विषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील। मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत जी एक्झाम आहे ते 26 एप्रिलला होणार आहे आणि तुमचे जे प्रवेशपत्र आहे ते 20 एप्रिलपर्यंत उपलब्ध तुम्हाला होऊन जाईल। याबाबतचा मेसेज पण तुम्हाला येऊ शकतो, नाही आला तर जी वेबसाईट दिलेली आहे बॉम्बे हायकोर्टची त्या ठिकाणी तुम्हाला 20 तारखेपर्यंत लिंक उपलब्ध केला जाईल प्रवेशपत्र डाउनलोड करायचे। तर तर जे विद्यार्थी एक्झामसाठी पात्र झालेले आहे त्यांची पण यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे आणि जे विद्यार्थी अपात्र झालेले आहे त्यांची पण यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे। तर आता जे विद्यार्थी अपात्र झालेले आहे त्यांच्यासाठी आता आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे। तर ही बातमी बघा काय आहे तर आणि यामध्ये काय म्हटलेलं आहे तर बघा मित्रांनो, यामध्ये स्टेनोग्राफर, क्लर्क, स्टाफ कार ड्रायव्हर, प्यून आणि हमाल यामध्ये जे विद्यार्थी अपात्र करण्यात आलेले आहे हे या ठिकाणी दिलेले आहे। 97 जे झालेले आहे ते स्टेनोमध्ये झालेले आहे। हायर ग्रेड, लोअर ग्रेडमध्ये 140 आहे। क्लर्कमध्ये 4058 विद्यार्थी अपात्र केलेले आहे। स्टाफ कार ड्रायव्हरसाठी 934 विद्यार्थी अपात्र केलेले आहे आणि प्यून हमालसाठी 6047 विद्यार्थी अपात्र केलेले आहे। तर या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी महत्त्वपूर्ण सूचना आलेल्या आहे। तर बघा मित्रांनो, जर तुमचं नाव अपात्र यादीमध्ये असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, या ठिकाणी हा जो ईमेल आयडी दिलेला आहे या ईमेल आयडीवर मेल करावा लागेल। हा मेल कशा प्रकारे करावा लागेल तर या ठिकाणी म्हटलेलं बघा, त्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल, मेल पाठवावा लागेल। मेल मध्ये तुम्हाला जर तुमचं नाव रजिस्ट्रेशन लिस्ट मध्ये असेल तर तुम्हाला तुमचा आयडी नंबर पाठवावा लागेल। ठीक आहे, या ठिकाणी म्हटलेलं रजिस्ट्रेशन आयडी, तुमचं फुल नाव, ठीक आहे, हे तुम्हाला पाठवावं लागेल आणि मग तुम्हाला रिजेक्ट केलेलं आहे याचं कारण जे दाखवलेलं आहे ते कारण चुकीचं आहे याबाबतचं तुम्हाला प्रूफ या ठिकाणी दाखवावं लागेल। समजा एखाद्या विद्यार्थ्याने आपलं पेमेंट केलेलं आहे, ठीक आहे, आणि पेमेंट केल्यानंतर तरी तुमचं नाव रिजेक्ट यादीमध्ये आलेलं आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी पेमेंटची स्लिप पाठवावं लागेल। आपलं अप्लिकेशन फॉर्म पण तुम्हाला त्या ठिकाणी पाठवावं लागेल। त्या ठिकाणी PDF फाईल तयार करायची पेमेंटची आणि अप्लिकेशनची, ते त्या ठिकाणी पाठवून द्यायची आणि अशा प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी ईमेल एक पाठवावा लागेल। त्याची जी अंतिम तारीख आहे ते असणार आहे 23 मार्च। 23 मार्च पर्यंत तुम्हाला आपला ईमेल या ठिकाणी पाठवावा लागेल। तर लक्षात ठेवायचं, तुम्हाला या ठिकाणी व्हॅलिड रिझन लागणार आहे। ठीक आहे, रिझन तुम्हाला या ठिकाणी महत्त्वाचं राहणार आहे। रिझन ते व्यवस्थित चेक करायचं। रिझन जर तुमचं मान्य असेल तरच तुमचा अर्ज त्या ठिकाणी सिलेक्ट पण होऊ शकतो। ठीक आहे, तर 23 मार्च पर्यंत तुम्हाला आपला ईमेल त्या ठिकाणी पाठवावा लागेल। तुमचा आयडी, तुमचं पूर्ण नाव आणि रिझन जे आहे त्या रिझनची प्रिंट तुम्हाला त्या ठिकाणी पाठवावं लागेल। सपोर्टिंग डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी पाठवावं लागेल। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी जे कारण दाखवले रिजेक्शनचं, समजा आपण या ठिकाणी प्यून हमालची यादी पाहता, या ठिकाणी तुमचा SBI कलेक्ट जो रेफरन्स नंबर आहे आणि जो फॉर्मवर तुमचा रेफरन्स नंबर आलेला आहे तो मॅच झालेला नाही असं या ठिकाणी म्हटलेलं आहे। तर तुमचे जर दोन्ही नंबर जर मॅच होत असेल, ठीक आहे, SBI कलेक्टचा नंबर जो तो पण मॅच होत असेल आणि ॲप्लिकेशनवर जो नंबर दिला तो होत असेल तर तुम्हाला या ठिकाणी पात्र केल्या जाणार आहे। पण तुम्हाला त्या ठिकाणी ईमेल पाठवावा लागेल आणि सांगावं लागेल माझे दोन्ही नंबर हे सारखेच आहे। SBI कलेक्ट नंबरचा पण तोच आहे आणि ॲप्लिकेशन नंबरवर जो नंबर दिलेला आहे ऑनलाईनचा तो पण सारखाच आहे। दोन्ही नंबर हे सारखेच आहे, दोन्ही एकसारखेच आहे, तरी तुम्ही मला रिजेक्ट केलेला आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी सांगावं लागेल। तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंट आणि SBI ऑनलाईन पेमेंट जी केली आहे तुम्ही, तर तुम्हाला या ठिकाणी तुमचं ॲप्लिकेशन पाठवावं लागेल आणि जे ऑनलाईन पेमेंट केली आहे त्याची प्रिंट पण तुम्हाला त्या ठिकाणी पाठवावं लागेल। एक ईमेल पाठवून द्यायचा। तर जे विद्यार्थी अपात्र झालेले आहे त्यांच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे। तर यामध्ये अगोदर तुम्हाला अपात्र का केलेले आहे हे शोधावं लागेल। तुम्ही त्या ठिकाणी मेल पाठवून आपली तक्रार नोंदवू शकता। 23 मार्च याची अंतिम तारीख आहे। 23 मार्च सायंकाळी 5च्या अगोदर तुम्हाला त्या ठिकाणी मेल पाठवणे गरजेचं राहणार आहे। व्हिडिओ खूप महत्त्वाचा, जास्तीत जास्त शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला आताच सबस्क्राईब करा। धन्यवाद।